टुडे आई एम सो हैप्पी कि मैं आप लोगों के साथ आज वो इवेंट के बीटीएस शेयर करने वाली हूँ जो एक्चुअली करने चाहिए बहुत सारे लोग ऐसे वीडियोस देख के मोटिवेट भी होते हैं और आज वो लोगों को प्लेटफॉर्म मिलने वाला है जो एक्चुअली प्लेटफॉर्म डिजर्व करते हैं। प्लेटफॉर्म मिलता नहीं है। सो यस, खुद के ब्रांड की इयरिंग्स पहन के इवेंट होस्ट करने चली हूँ। सो वॉच टिल द एंड और साथ ही अमृता भी है। चालू आहे कॅन्डल फाउंडेशन साठी आणि दोघी पण होस्ट करणार आहे. सो वॉच टिल द एंड. तो आज आए हैं हम यशवंतराव चौहान नाट्यगृह में होस्टिंग के लिए कैंडल फाउंडेशन एक सोशल इवेंट हम होस्ट करने वाले हैं। सो या स्टे ट्यून्ड, स्टे कनेक्टेड, वॉच टिल द एंड. नमस्कार, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, केम छो, कसं काय, खम्मा बिन. हंसते रहो आप हजारों के बीच में जैसे खिलते हैं फूल बहारों के बीच में. नमस्कार मंडळी, मी अँकर माधुरी सानी. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांसोबत खूप मजा आली. अच्छा, अजून रांगोळी वगैरेच चालू आहे का? सो जस्ट लुक ॲट दिस. हे पूर्वीचे जे इव्हेंट केले आहेत ते हे सोशल एनजीओचा इव्हेंट आहे आणि खूप छान प्रकारे हा इव्हेंट दरवर्षी साजरा केला जातो. अँड इथे रांगोळी, हाय से हाय. इकडे रांगोळी काढणं चालू आहे छान प्रकारे. अच्छा, तो हमारी अमृता भी लग गई रंगोली निकालने के लिए. मी जरा स्टेज बघून येऊ का? So let me show you this. This is our beautiful नाट्यगृह. अमोल हाय. हमारे कैंडल फाउंडेशन के करता धरता. And this is beautiful नाट्यगृह जिथे आपण प्रोग्राम होस्ट करणार आहोत. सगळे हाय म्हणा. हे सगळे टीम मेंबर्स हाय. सो हे आपल्या कॅन्डल फाउंडेशनचे सगळे टीम मेंबर्स आहे आणि जितका हा हॉल आता सध्या एम्प्टी दिसतोय तो लगेचच काही क्षणात म्हणूया किंवा काही हाफ एन आवर मध्ये हा छान असा हॉल भरणार आहे. स्टेज तुम्ही बघू शकता, डेकोरेशनचा सेटअप लावण्याचं काम सुरू आहे. अँड एव्हरीवन इज रेडी, इवन आय एम रेडी. गुड मॉर्निंग एवरीवन, अ वार्म वेलकम टू ऑल आए हुए सभी मेहमानों का मैं तहे दिल से स्वागत करना चाहती हूँ. दिस इज एंकर माधुरी सांची फ्रंट ऑफ यू ऑल. आज हम होस्ट करने जा रहे हैं फॉर कैंडल फाउंडेशन एक सोशल कॉज का ये बहुत सुंदर सा और अनोखा इवेंट है. आपको आगे बहुत कुछ देखने को मिलने वाला है. सो वॉच टिल द एंड, स्टे ट्यून्ड, स्टे कनेक्टेड. 2 इयर्स बैक भी ये इवेंट हुआ था और मैंने इसको होस्ट करा था. सो आज मेरे साथ काफी सारे लोग हैं होस्ट करने के लिए. सबसे पहले माय क्लोज वन अमृता एंड देन विशाल भी है. विशाल इज ऑल्सो वेरी वेरी गुड होस्ट. सो यस, वी आर गोइंग टू होस्ट टुगेदर एंड देन दिस इज द ब्यूटिफुल यशवंतराव चौहान नाट्यगृह. लेट मी टॉक अबाउट कैंडल फाउंडेशन. सो लेट्स चेक इट आउट. लुक एट दिस कैंडल फाउंडेशन. ये वो फाउंडेशन है जहाँ पे सारे बच्चों की जरूरतों को पूरा किया जाता है. इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर या जगामध्ये खूप काही लोक आहेत ज्यांना सगळं काही ते डिझर्व करतात परंतु त्यांना त्या सगळ्या गोष्टी भेटत नाही आणि त्याच गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी इन्क्लुडिंग एज्युकेशन, फूड, क्लोदिंग, एव्हरीथिंग, इवन त्यांना नवनवीन गोष्टी देखील ही फाउंडेशन शिकवते. अर्थात स्टिचिंग झालं, ज्वेलरी मेकिंग झालं, भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या या कॅन्डल फाउंडेशन करतं. तर मेनी थिंग्स ज्या मी कितीही सांगितलं तर कमीच पडेल, कारण ही लोक खरंच खूप छान यांची धावपळ आहे आणि खूप छान प्रकारे अनाथ आश्रममध्ये जी मुलांना म्हणजे गरजू मुलं आहेत, अनाथ आश्रमचे जेवढे देखील मुलं आहेत, सो त्यांची आज इकडे गॅदरिंग होणार आहे. अर्थात सगळी मुलं इकडे डान्स करणार आहेत, धमाल करणार आहेत. सो दिस वन बी इज लाइक सो सो ब्यूटीफुल इवेंट. मतलब सोशल इवेंट होस्ट करने का बहुत अच्छा एक मोमेंट होता है. बहुत अच्छा लगता है बिकॉज आप उन लोगों के चेहरों पे स्माइल देखते हो जो लोग एक्चुअली लाइफ में खुश रहना डिजर्व करते हैं.
और अगर उनको ये खुशी मिल रही है सो व्हाई नॉट। सो ऐसे बच्चों को अप्रिशिएट करना इज लाइक मैंडेटरी। सो आई एम सो हैप्पी दैट आई एम गोना होस्ट दिस इवेंट एंड बहुत अच्छा परफॉर्मेंस यहाँ पे होने वाला है, बहुत अच्छे परफॉर्मेंसेस यहाँ पे होने वाले हैं। सो वॉच टिल द एंड, स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड। ओके, सो आपल्यासोबत आहे अमोल जैन, जे की म्हणजे बॅकबोन म्हणा किंवा ज्याने या मूव्हमेंटची, या कॅन्डल फाउंडेशनची सुरुवात केली आहे. तो अगदी माझ्या समोर उभा आहे आणि आपण असं त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत भरपूर साऱ्या गोष्टी अबाउट कॅन्डल फाउंडेशन. नमस्कार छत्रपती संभाजीनगर. कॅन्डल फाउंडेशनचा जो इव्हेंट आहे तारे जमीन पर, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. आणि ह्या इव्हेंटचा आमचा एक बेसिक अजेंडा हा असतो की छत्रपती संभाजीनगरचे जे पण NGOज आहेत किंवा स्कूल्स आहेत, तिथलची जे मुलं असतात त्यांचं टॅलेंट खूप वेळेस असं होतं की समाजासमोर येत नाही. तर त्यांच्या लोकेशन्सवर जाऊन आमचे जे पण काही कोरिओग्राफर आहेत, सिंगर आहेत, गिटारिस्ट आहेत, त्यांचं जाऊन टॅलेंट त्यांचं पॉलिश करतात. आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पैठण गेट येथे त्या सर्व मुलांना आज आम्ही जे आहे ते एकत्रित आणलेलं आहे. आणि सर्व मुलं त्यांच्यामध्ये जे काही कलागुण आहेत ते तुम्हा सर्वांसमोर जे आहे ते सादर करतील. थँक सो मच. सो एक क्वेश्चन, की तुला कधी असं वाटलं की आपण कॅन्डल फाउंडेशन म्हणजे हे सुरू केलं पाहिजे आणि जे होतकरू गरजू लेकरं आहेत, ज्यांच्यासाठी कुणीच नाही, त्यांना पाठिंबा म्हणून उभं राहायचंय. ॲक्चुअली कॅन्डल फाउंडेशन ही पुन्हा एका पर्सनची जी आहे ती संकल्पना नाही. याच्या मागे खूप मोठी टीम आहे आणि आपण जे म्हणतो ना, की कुठल्याही मोठ्या टीमशिवाय जे आहे ते मोठं काम होत नाही. तर कॅन्डल फाउंडेशनचे जितके मेंबर्स आहेत, ते एकदम मनापासून जे आहे ते कॅन्डल फाउंडेशनसाठी काम करतात. आणि आपण 2018 पासून जे आहे हा तारे जमीन पर आपला इव्हेंट सुरू केलेला आहे. आणि बाकी आपले जे पण काही एज्युकेशनल लहान मुलांसाठी किंवा फिमेल एम्पॉवरमेंटवाले जे पण भरपूर सारे असे वेगवेगळे जे आहेत ते ॲक्टिव्हिटीज आहेत, ते आपण 2012 पासून करतो. तर आमचे बरेचसे अजून वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. तुम्ही जर Instagramवर कॅन्डल फाउंडेशनच्या पेजला जर तुम्ही फॉलो केलं, तर त्यावर तुम्हाला सर्व जे आहे ती कॅन्डल फाउंडेशनची डिटेल भेटेल. आणि आमची फक्त एकच इच्छा असते, की आम्हाला एक असं ब्रिज बनायचं आहे, की त्या ब्रिजवर ज्याला मदत करायची आहे तो पर्सन आला पाहिजे आणि ज्याला मदत हवी आहे तो पर्सन आला पाहिजे. आणि दोघं जण जेव्हा भेटतील, तेव्हा आमचंही काम थोडंसं कमी होतं आणि त्यांना डायरेक्टली हेल्प होऊ शकते समाजाची. हीच आमचा एक बेसिक अजेंडा आहे. आमच्या फाउंडेशनचं वे ऑफ वर्किंग अशा पद्धतीने आहे. आणि या इव्हेंटचे जे पण काही फोटोज, व्हिडिओज आहे आम्ही लवकरच आमच्या Instagram पेजवर जे आहे ते पोस्ट करू. तर तुम्हाला कळेल की हा इव्हेंट कुठल्या पद्धतीचा आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. थँक थँक हो, माझ्यासोबत आहे आता अँकर विशाल, जो की हल्ली खूप जास्त छान धमाकेदार इव्हेंट करत आहे आणि अगदी धुमाकूळ घातली आहे त्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये. सो आज आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात आपल्या कॅन्डल फाउंडेशनचा जो आजचा इव्हेंट आहे त्याच्याबद्दल. नमस्कार, मी अँकर विशाल गादिया आणि जो आजचा आपला कॅन्डल फाउंडेशनचा जो आपण आयोजित केलेला आहे तारे जमीन पर इव्हेंट. या इव्हेंटमध्ये असं आहे की जे अनाथ आश्रममध्ये मुलं राहतात, जे होतकरू मुलं आहेत, त्यांना एक चांगली संधी मिळावी आणि त्यांचे परफॉर्मन्स आहे, त्यांची जी कला आहे, ती आपण सगळ्यांसमोर घेऊन येत आहोत. आणि जी कला काय होतं की बऱ्याचदा त्यांच्याकडे कला खूप साऱ्या असतात. काही डान्सर्स असतात, काही सिंगर्स असतात, पण त्यांना एक प्रॉपर स्टेज मिळत नाही. त्यासाठी आपण हा स्टेज उपलब्ध त्यांच्यासाठी करून देत आहोत. आणि याच्यामधनं जे मुलं चांगले रिप्रेझेंट करतील त्या मुलांना आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच एक मुलगा आपण याच्या आधी पण सिलेक्ट केला होता आणि त्याला आपण स्टेज डेअरिंग वाढवून आज तो चांगल्या लेव्हलवरती सिंगर आहे आणि चांगले परफॉर्मन्स वगैरे तो करत आहे. अशा प्रकारे आजच्या इव्हेंट मधनं जो चांगला परफॉर्मर निघेल त्याला आपण पुढे त्याच्यावरती जे काही खर्च लागेल ते आपला कॅन्डल फाउंडेशन उचलणार आहे. धन्यवाद. थँक्यू. ओके, सो माझ्यासोबत आपल्या कॅन्डल फाउंडेशनची टीम देखील आहे. सो आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना कसं वाटतंय. कोण बोलणार पहिले? हा. सो वी आर वेरी मच एक्साइटेड. हम लोग काफी दिनों से एक्साइटेड है ये इवेंट के लिए. ठीक है, सारे लोगों का काफी अच्छा कॉपरेशन चल रहा है. सब चीजें ऑल सेटअप है. जस्ट वी आर वेटिंग फॉर द इवेंट. नाईस गाईज. हॅलो, माझं नाव अमोल खजिनदार. मी डान्स कोरिओग्राफर आहे. तर मला ज्या इतक्या दिवसापासून जे मी शिकवलंय, आज मला स्टेजवर कधी बघतोय आणि कधी होतंय हे मला खूप हे झालंय. कोरिओग्राफर साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच असते. मी पण कोरिओग्राफर आहे. नाही, मी परफॉर्मर आहे. मी परफॉर्म करणार आहे. बरं, परफॉर्मन्स साठी एक्साइटमेंट कशी आहे? खूप मोठी आहे. लवकर स्टार्ट आहे. आर्टिस्ट साठी स्टेज त्याला खूप धगधग महत्वाचा होती, असतो. धगधग. धगधग. ओके, ऑल द बेस्ट. गाईज से हाय करो. हाय.
हाय। सो ये चार्ली जी है with his cycle. I thought कि this is real, but नहीं. This is, I guess, mannequin. And finally आमच्या सुंदर अशा मुलींनी इकडे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. Not yet complete. अजून बाकी आहे, बट खूप छान वाटत आहे. CF कॅन्डल फाउंडेशन. बी युअर ओन लाईफ. कसं वाटतंय तुला अमृता? मला तर खूप छान वाटतं, एक्साइटेड आहे. आजचा इव्हेंट खूप छान होणार आहे अशी आम्हाला माहितीच आहे, खात्री आहे. सो बघूया काय होतं. ओके. अँड व्हॉट्स अबाउट यू? या हाय, कसं वाटतंय? खूप सुंदर, एक्साइटेड आहे. एक्साइटेड आहे. ओके. अँड मॅडम आल्यापासून बघते रांगोळी इकडनं तिकडनं. व्हेरी गुड, कीप इट अप, कीप इट अप. तुम्हाला कसं वाटतंय? ऑसम. सो आर यू गाईज एक्साइटेड? भाऊ कदम finally आपल्यासोबत ते आहे आणि मी याच्या performance बद्दल खूप काही ऐकलंय. So आज आपण एक थोडंसं live demo पण बघूया. गप्पा वगैरे जर्नी कशी झाली आणि कसा प्रवास सुरू झाला? 7,527 प्रयोग झाले आहेत. 28 प्रयोग आपण इथे सादर करणार आहे. त्यामध्ये भरपूर असं एंटरटेनमेंट आहे, मनोरंजन आहे. परत दिग्गज लोकांसोबत पण काम केलेलं आहे. जॉनी लिव्हर, राजेश श्रीवास्तव, इसान कुरेशी आणि बरेचसे. क्या बात आहे, मस्त मस्त. छान वाटलं तुम्हाला भेटून. सो तुमचं आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या कॅन्डल फाउंडेशन कडनं मनपूर्वक स्वागत. आपण छान प्रकारे आज स्टेज शेअर करणार आहोत. सो आपण धमाल करूया. येस मॅम, थँक्यू. आता आपले काही छान जी मुलं आहेत ते परफॉर्मन्ससाठी इकडे आलेले आहेत आणि आपण त्यांना रिसीव्ह करायला जात आहोत. सो येस, स्टे ट्यून. आणि माझ्यासोबत आपले ज्युनियर भाऊ कदम देखील आहेत फ्रेम मध्ये, तुम्ही बघू शकता. आपण त्यांचा परफॉर्मन्स देखील पुढे एन्जॉय करणार आहोत. सो स्टे ट्यून. छान सुंदर सुंदर रेडी झाल्यात. हाय करा सगळे. किती छान प्रकारे सगळे रेडी झाले आहेत. खूप छान दिसतात सगळे. व्हेरी नाईस. आणि अजून इकडे सगळे हाय करा. छान. तुम्ही गोंधळ करणार आहे का? ओ, गोंधळ माझा फेवरेट आहे. हाय सगळे, या जवळ या. कसं वाटतंय? छान वाटतंय? एक्साइटेड आहात सगळे? ओके, मी पण खूप एक्साइटेड आहे तुम्हा सगळ्यांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी. सो धमाल करूयात आपण. ओके. त्या सुंदर सुंदर मुली छान असं इकडे गोंधळ परफॉर्मन्स देणार आहेत, राईट? सो कुठली कुठली गाणी आहेत तुमची? अरे वा. आणि सर पण आहे तिकडे. सर कसे आहात तुम्ही? छान. कसं वाटतंय आज? एक्साइटेड आहात का? ओके. सो आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत. सो स्टे ट्यून. पुढे भरपूर मज्जा तुम्हाला बघायला भेटणार आहे. 3 cheers फॉर कॅन्डल फाउंडेशन. हिप 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 हिप. नमस्कार. हाय करा सगळे. हा, कसे आहात सगळे? छान आहात ना? आज आपण प्रोग्राम करणार आहोत. सगळे एक्साइटेड आहात ना? सगळ्यांनी छान स्माइल करा बरं. येस. या या. हो हो, आल्या आल्या, सगळ्या आल्या. या तुम्ही समोर या. 2 पायाच्या सगळ्या मुली आहेत. 1870 ची ही सायकल आहे. ही आपल्या चार्लीला गिफ्ट केली होती कारण त्यांचा परफॉर्मन्स खूप जास्त धमाल होता. सो थोड्या वेळाने आपण आपल्या चार्लीला पण बघणार आहोत. सो फायनली आता आपली कॅन्डल फाउंडेशनची रांगोळी कंप्लीट होत आहे. तो अजून काही मुले आलेली आहेत. सो और भी बहुत सारे बच्चे, क्यूट क्यूट बच्चे आए हैं, बहुत सुंदर रेडी होके आए हैं. सो अभी हम उनको भी रिसीव करने जा रहे हैं. सो लेट्स चेक देम आउट. आज वो भी यहाँ पे डांस परफॉर्मेंस देने वाले हैं एंड यू नो उनको देख के बहुत अच्छा लग रहा है. जब वो यहाँ पे आ भी रहे हैं तो भी बहुत अच्छा लग रहा है. सो लेट्स चेक देम आउट. सारे के सारे बच्चे यहाँ पे हैं. सगळे
हाय, कुठला डान्स करणार आहात तुम्ही? छावा. वाव, क्या बात आहे. सगळे छावाच आहेत तुम्ही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वतःसाठी एकदा. सो छान डान्स करा. ओके, ऑल द बेस्ट. सो हमारे कैमरामैन जो है विजय जी बहुत जल्दी पधारे हैं. सो अभी हम इनको लेके आएंगे. आइए आइए, पधारिए, आइए. कुठला डान्स करणार तुम्ही? तुमचा पण गोंधळ परफॉर्मन्स आहे. ओके, ऑल द बेस्ट. ओके. हॅलो. ओके, सगळे कसे आहात? एक्साइटेड आहात का? काय परफॉर्मन्स देणार आहे तुम्ही सगळे? हॅलो, काय परफॉर्म करणार आहात तुम्ही? रामफोक. वाव, क्लॅप फॉर युअरसेल्फ. टाळ्या. ऑल द बेस्ट. तो खूप जास्त छान मेहनत चालू आहे आमच्या सुंदर सुंदर मुलींची इकडे छान अशी रांगोळी काढण्यासाठी. लॉन्ग टाइम के बाद हम लोग भी मिल रहे हैं. मैडम हमारे बहुत बड़े सुंदर प्यारे मेकअप आर्टिस्ट है एंड आई रियली लव हर क्योंकि उन्होंने मुझे बहुत सुंदर पिंक ड्रेस में सजाया था और एक मेरा ब्लैक वाला शूट भी उन्होंने बहुत क्लासी किया था. सो आफ्टर लॉन्ग टाइम सो हैप्पी. आपको मिलने के बाद बहुत अच्छा लग रहा है मैम. वेलकम वेलकम. थैंक यू. तो आपको कैसा लग रहा है आज जो हम मेकअप करने वाले हैं, ये प्यारे प्यारे जो बच्चे हैं उनके बारे में आप क्या बोलना चाहोगे? हम बहुत एक्साइटेड है उनको रेडी करने के लिए, उनको अच्छा अच्छा देखने के लिए. ओके, हम लोग भी बहुत एक्साइटेड है. All the best. So again I'm going out because Oryx school आई है. So let's welcome them. कुठला डान्स करणार आहात तुम्ही? बाप्पा बाप्पा डान्स करणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला आज? ऑल द बेस्ट. तुम्ही सोबतच डान्स आहे, बॉईजचा पण सोबत डान्स आहे. ओके, ऑल 35 चार्लीजला क्रिएट केलंयस ना? 35 चार्लीज. ओके, आणि सगळ्या 35 मुलांना ट्रेन केल्यानंतर सगळे सक्सेसफुल चार्लीज झाले त्यांच्या आयुष्यामध्ये, हो ना? येस, ऑल क्रेडिट गोज टू यू. तुमची मूवी पण आलेली आहे, तुमचं बुक पण आहे ॲमेझॉनवरती. तरक्की तरक्की, क्या बात है. पार्टी पार्टी पार्टी, डोरेमोन के साथ पार्टी. दिल तोड़ दिया. वाव, इंडिया वाले, व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. मज्जा येते ना तुम्हाला? छान छान रेडी आहात ना तुम्ही आज? खूप छान दिसत आहात सगळे. वाव, इंडियन फ्लॅग, इंडिया वाले. छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून आतापर्यंत बरकतची चहा नहीं पिली है एंड आई एम चाय लवर पर्सन. सो फाइनली कॉल्ड चाय लवर पर्सन नहीं, बरकत जो बड़ी फेमस है हमारे औरंगाबाद में. और बताओ हमको वो पता चाय नहीं. नहीं पी. देखो अभी तो हम अभी जाएंगे, लेट्स एक्सप्लोर कि इट इज वर्थ द हाइप और नॉट. Yes. चेक करते हैं. तो आपको बताएंगे जरूर. फूड ब्लॉग होता है ना. हा थोडासा चहा ब्लॉग होतोय, चहा. ओके. सो फाइनली आम्ही आलो आहोत बरकत टी हाउस इथे. ओके, सो आप कितने सालों से मतलब यहाँ पे हो और इसकी शुरुआत कैसे हुई? 2003 से. ओके, सो यहाँ की काफी फेमस चाय है ये. जब भी चाय का नाम लो बरकत चाय आती है. तो हम लोग भी आज टेस्ट करने के लिए आए हैं. कुछ फिर भी अप्रोक्सीमेटली इतना सारा तो खत्म होता होगा ना? ओके, शाम में. वाओ, वेरी नाइस. थैंक यू. सो बरकत चाय बिहाइंड मी. पहिल्यांदाच एकदम चाय पर्सन नाही आहे. मी पहिल्यांदाच बघितलं की चहासाठी टोकन आहे. क्या बात है. इट्स रिटन बरकत हाऊस. ओ, स्पेशल टोकन. चलो ट्राई करेंगे. सो अभी हम चाय लेंगे यहाँ पे और हमें यहाँ पे चाय मिल चुकी है. लेट्स ट्राई इट कैसी है.
चीयर्स। ओके, तो फाइनली हमने चीयर्स की है। लेट्स चेक इट आउट। That is something special. मी पहिल्यांदा चहा पिते. नाही, नॉट अ चाय पर्सन. सो She's not चाय पर्सन, बट कसं बट वाटतं अच्छा लग फ्लेवर? रहा है, अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है. फ्लेवर इज समथिंग डिफरेंट. कुछ मसाला चाय जैसा फ्लेवर आ रहा है. सो दिस इज सो यम. लेट्स चेक इट. मस्ट विजिट बरकत चाय. वो जिसके कारण आज मैं बरकत टी हाउस पे आई हूँ और मुझे बरकत टी हाउस की चाय नसीब हुई. सो थँक यू सो मच. तो आम्ही फायनली बरकत चाय एन्जॉय केलेली आहे आणि खूप छान वाटलं. खूप मज्जा आली. काहीतरी एक नवीन फ्लेवर होतं. तुला कसं वाटलं अमृता? शी इज नॉट चाय पर्सन ॲट ऑल, बट स्टील शी रबडीवाला फिलिंग आला आणि त्याच्यानंतर खूप अशी कॅरेमलिश टेस्ट होती. सो मला माहिती नाही एक्झॅक्टली चहा कशी टेस्ट करते, बट हा माझा एक्सपिरियन्स असा होता. सो चाय लवर्स ज्यांना कोणाला चहा आवडती नक्कीच विजिट करा बरकत चहाला. यस. अभी बढ़ते हैं इवेंट की ओर. सो हमारा सैंडविच आ चुका है. अमृता लेगी अभी. लगा हमें बहुत ज़्यादा लेट हो गया और हम कोई भी मीटिंग अटेंड नहीं कर पाए. मोस्टली अमृता ने तो भी किया था, मैंने कुछ भी नहीं किया था. सो वी वर लाइक कि जल्दी जाएंगे, फटाफट स्क्रिप्टिंग का काम करेंगे. लेकिन हमें बहुत टाइम मिल गया तो हमने ये बरकत वाली चाय भी ट्राई कर ली और हमें बहुत भूख लगी थी तो सैंडविच भी ऑर्डर कर लिए. सो हमारे सैंडविच भी आ गए. सो लेट्स हमारे पास गाड़ी की चाबी है और हमारे पास गाड़ी की चाबी है जिसमें हम खाएंगे. पेट पूजा करेंगे. पेट पूजा करेंगे. या सँडविचसाठी पागल केलेलं आहे ना. तर काय नाव आहे सँडविचचं? इट्स व्हेज टिक्की सँडविच. हे कोन अँड केक्स उस्मानपुरामधलं आहे ना, CNC Oh. नावाने फेमस. येस. तर तिथलं हे बेस्ट सँडविच आहे आणि औरंगाबादमधलं माझं तरी फेवरेट आहे. आणि मी जितक्या पण जणांना पागल केलेलं आहे ना, तर दे आर लाईक कहाँ से मंगवाया था, कहाँ से मंगवाया था. तर टेस्ट करून सांगशील की कसं लागतं. येस येस शुअर. दिसतं तर खूप यमी. आय गेस याच्यात मेयोनीज आहे. वाव, आय लव्ह मेयोनीज. आणि मी इथून काढायला पाहिजे तर इथून काढलंय. आयुष्याचा प्रसंग असाच असतो. सरळ आयुष्य चालत नाही. म्हणजे आम्हीच इतकं चालू वरती देत नाही. जाण्याचा प्रयत्न करतो, खाली येतो. अगदी तसंच झालंय माझं. सो दिस सँडविच. चिअर्स फॉर अमृता. मेयोनीज आणि चीज पण आहे गेस त्याच्यामध्ये. वाव, छान लागतं. व्हेरी नाईस. टिक्की जब आती है ना तर ते टेस्ट अजून खरंच enhance खरंच होतं. का. आप लोगों के लिए कुछ अर्ज करना चाहूंगी. मुश्किल राहों पर भी जो मुस्कुराना जानते हैं, मुश्किल राहों पर भी जो मुस्कुराना जानते हैं वही तो असली जिंदगी बिताना जानते हैं. मुश्किल राहों पर जो मुस्कुराना जानते हैं वही तो असली जिंदगी बिताना जानते हैं. ये बच्चे नहीं, ये वो नूर है जो अंधेरे में भी रास्ता बनाना जानते हैं, अंधेरे में भी रास्ता बनाना जानते हैं. जोरदार तालियां होनी चाहिए. बहुत अच्छे से सॉन्ग इन्होंने यहाँ पे परफॉर्मेंस दिया है. टाळ्यांचा आवाज जोरदार झाला पाहिजे. गणपती बाप्पा. ओके, सो सुंदर असा डान्स परफॉर्मन्स दिला. यार बच्चा पाठी मागे उभं राहायचं, थोडं मागे या. नगर इथे आणि या मला सांगायला एवढं वाटतंय की श्रीमंताची मुलं इथे प्रत्येक ठिकाणी काय होतं, सहभाग घेतात आणि त्याच्या कार्यक्रमांना घेऊ शकतात, तिथे ते जाऊ शकतात. पण गोरगरिबांची मुलं यांना या कॅन्डल संस्थेने जो आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिला, खरंच मनापासून हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच या संस्थेची मी मानते. आणि कारण वेळेचं बंधन आहे, मला अगोदरच सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही आमच्या मुलांनाही इथे पहिल्याच वर्षी आणलंय. खूप छान. आणि आता माझी ओळख वेगळी करून द्यायला नको, माझ्या मुलीची मैत्रीण म्हणजे माझी मुलगीच आलेली आहे. धन्यवाद सर्वांना.
मैं फिर से कुछ शायरी अर्ज करना चाहती हूँ, अगर आप लोग इरशाद बोले तो। अर्ज किया है, दुनिया की नजरों में शायद ये थोड़े जुदा है, दुनिया की नजरों में ये शायद थोड़े जुदा है, पर हमारी नजर में ये बच्चे खुदा है, पर हमारी नजर में ये बच्चे खुदा है। सलामत रहे इनके चेहरों की हंसी, सलामत रहे इनके चेहरों की हंसी, क्योंकि इनकी खुशी से हम सब फिदा है, इनकी खुशी पे हम सब फिदा है। जोरदार तालियां। भाऊ कदम कुणाला आवडतात? भाऊ कदम आवडतात? कॉमेडी? येस, मग भाऊ कदमसाठी टाळ्या, कारण याच्यानंतर आपल्या समोर येणार आहे एस सिद्धार्थ ज्युनियर भाऊ कदम, 152 मिमिक्री आवाजाचे बादशाह शहनशाह येत आहे तुम्हा सगळ्यांना हसवण्यासाठी। त्यांची कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हणजे एस सिद्धार्थ ज्युनियर भाऊ कदम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचं आणि जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी घेऊन जाऊ द्या, कारण तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी आले आहे ज्युनियर भाऊ कदम। अतिशय उत्तम हा गोंधळ डान्स होता. मला हा खूप जास्त आवडला. इवन खूपच कमालीचा हा डान्स सेट केलेला होता. आणि आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग। अभी हम घर जाने वाले हैं, थक हार के बिचारी गौरी। आफ्टर लॉंग डे हाँ। सगळ्यापासून आलो होतं, संध्याकाळ झालेली आहे आणि भूकही खूप लागलेली आहे, तर आम्ही आता कतरी- पुढे जाऊन एका रेस्टॉरंटला थांबणार आहे, आमची पूर्णी टीम, तर मग पुढे थोडंसं कंटिन्यू होईल. येस, थोडं खाऊन मग आम्ही जाऊया। पुन्हा अजून सो अभी हम पाव भाजी खा रहे हैं अशोका में। बग इकडे, अमृता को यहाँ की पाव भाजी बहुत ज्यादा पसंद है और बहुत डिलिशियस भी दिख रही है। विजय उसके दही पूरी में खुश है, उसको दही पूरी का स्वाद हाँ, तो स्वाद त्याला जास्तच आवडतो आणि इथे बसल्या बसल्या आम्ही छान असा प्लॅन करत आहोत। तर या व्लॉग नंतर तुम्हाला तो व्लॉग बघायला नक्की नक्की भेटेल, ते आम्ही सांगणार नाही, सरप्राईज है, तो वो सरप्राइज बहुत इम्पोर्टेंट है। सो वी आर प्लॅनिंग फॉर नेक्स्ट सरप्राइज एंड नेक्स्ट व्लॉग। तो धन्यवाद मंडळी पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल। सब लोगों ने बहुत इंजॉय किया एंड एक्चुअली हमें टाइम का शॉर्टेज हो गया बिकॉज इतने सारे इवेंट्स थे, बट स्टिल वी मैनेज। सो यस, होप सो आप लोगों को भी आज का ब्लॉग अच्छा लगा होगा। इफ यू गाइस लाइक इट, प्लीज डोंट फॉरगेट टू लाइक, शेयर, सब्सक्राइब, कीप सपोर्टिंग। थैंक यू सो मच, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में।